नमस्कार व्यावसायिक मित्रांनो, तर आपलं डिजिटल स्टोअर .in या ई लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण बेसिक रिक्वायरमेंट फॉर फेसबुक मार्केटिंग म्हणजे फेसबुक मार्केटिंग करत असताना बेसिक रिक्वायरमेंट कोणती लागते. तर यासाठी पर्सनल फेसबुकची प्रोफाईल लॉग इन पाहिजे. तर तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपवरती, मग आता या ठिकाणी माझ्या लॅपटॉप इथं महेश यादव नावानं माझी पर्सनल फेसबुक प्रोफाईल लॉग इन आहे. तसेच तुम्हालासुद्धा तुमची स्वतःची पर्सनल प्रोफाईल लॉग इन पाहिजे फेसबुकची तुमच्या डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवरती. तसंच तुमच्या स्वतःच्या मोबाईललासुद्धा तीच प्रोफाईल तुमची फेसबुकची पर्सनल प्रोफाईल काय पाहिजे, लॉग इन पाहिजे. जशी डेस्कटॉपलाही लॉग इन पाहिजे मित्रांनो, म्हणजे या ठिकाणी तुमची पर्सनल प्रोफाईल लॅपटॉप आणि कॉम्प्युटरला पण पर्सनल प्रोफाईल लॉग इन पाहिजे. आणि त्यानंतर तुमच्या मोबाईललासुद्धा तुमची पर्सनल प्रोफाईल मित्रांनो काय पाहिजे, तुमच्या मोबाईललासुद्धा लॉग इन पाहिजे. हा पहिली रिक्वायरमेंट आहे फेसबुक ॲड लावत असताना. त्यानंतर फेसबुकचं बिझनेस पेज पाहिजे मित्रांनो. तर या ठिकाणी फेसबुक बिझनेस पेज कसं काढायचं हे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आता या ठिकाणी इथं VSP फुटवेअर शॉप हे फेसबुकचं बिझनेस पेज कसं काढायचं हे आपण शिकलो आहे. जर माहिती नसेल पाठीमागचा व्हिडिओ तुम्ही बघा. तर या ठिकाणी इथं फेसबुकची म्हणजे बिझनेस पेज पण पाहिजे तुमचं. मी कसं स्विच केलं या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितलं आणि ते पेज काढायला मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये शिकवलं आहे. इंस्टाग्रामची बिझनेस पेज पण पाहिजे, जसं की VSP फुटवेअर शॉप मी माझ्या मोबाईलवरती दाखवतोय बघा. तर या ठिकाणी मोबाईलवरती माझं इंस्टाग्राम मी या ठिकाणी इथं ओपन केलं. त्यानंतर या ठिकाणी इथं इंस्टाग्रामला इथं क्लिक केलं आणि त्यानंतर इथं क्लिक करून या ठिकाणी जर तुम्ही इथं आलात तर VSP फुटवेअर शॉप बघा. VSP फुटवेअर शॉप हे इंस्टाचं पेज मी ओपन करतोय. या ठिकाणी इथं आपल्याला दिसेल VSP फुटवेअर शॉप बघू शकता. आता या ठिकाणी इथं बघा, आता VSP फुटवेअर शॉप हे पेज मी आता VSP फुटवेअर शॉपसुद्धा काय केलेलं आहे, ओपन केलेलं आहे. तर अशा प्रकारे इंस्टाचं पण तुमचं बिझनेस पेज पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट फेसबुक आणि इंस्टाग्राम एकमेकाला कनेक्ट पाहिजे. तर आपण आता या ठिकाणी इथं चेक करू शकतो फेसबुक आणि इंस्टाग्राम एकमेकाला कनेक्ट आहे किंवा नाही. तर या ठिकाणी इथं तुमचं फेसबुकचं बिझनेस पेज ओपन करायचं आणि मोबाईलला केलेलं इंस्टाचं तेच पेज VSP.footwear.shop आणि त्यानंतर फेसबुकचं बिझनेस पेजसुद्धा ते सुद्धा ओपन करायचं. आणि त्यानंतर परत इथे यायचं आहे सेटिंग्ज अँड प्रायव्हसीमध्ये. इथं सेटिंगमध्ये जायचं आहे. सेटिंगमध्ये इथं यायचं आहे. आणि त्यानंतर परत या ठिकाणी इथं आला की लिंक्ड अकाउंटमध्ये यायचं आहे. या ठिकाणी इथं लिंक्ड अकाउंटला आला की या ठिकाणी इंस्टाग्राम कनेक्टेड टू फेसबुक पेज बघा. या पद्धतीने चेक करायचं आहे. व्हिडिओ रेकॉर्डेड दाखवलेला आहे, तुम्ही चेक करू शकताय. आणि त्यानंतर फेसबुक ॲड्स मॅनेजर लॉग इन करायचं आहे, ज्या ठिकाणी तुम्ही रिझल्ट बघू शकता. आपली फेसबुक किंवा इंस्टाची जाहिरात किती ग्राहकापर्यंत पोहोचली, किती रुपये आपले गेले. तर त्यासाठी फेसबुक ॲड्स मॅनेजर म्हणजे फेसबुकची पर्सनल प्रोफाईल लॉग इन पाहिजे, फेसबुकचं बिझनेस पेज पाहिजे, इंस्टाग्रामचं बिझनेस पेज पाहिजे, फेसबुक इंस्टाग्राम एकमेकाला काय पाहिजे, कनेक्ट पाहिजे. आणि त्यानंतर परत फेसबुक ॲड्स मॅनेजर पाहिजे. ओके. आता या ठिकाणी इथं फेसबुक ॲड्स मॅनेजर मी ओपन करतोय बघा. प्ले स्टोअरला यायचं आहे, तुमच्या मोबाईलवरती तुमच्या प्ले स्टोअरला जायचं आहे. आता प्ले स्टोअरला इथं आल्यानंतर सर्च बॉक्समध्ये तुम्ही तिथं टाकायचं आहे फेसबुक मेटा ॲड्स आणि त्यानंतर मेटा ॲड्स मॅनेजर नावाचं ॲप दिसते, तेच इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. बघा, आता या ठिकाणी फेसबुक मेटा ॲड्स इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. फेसबुक मेटा ॲड्स इन्स्टॉल. यामध्ये लक्षात ठेवायचं की फक्त आपली जाहिरात किती लोकांपर्यंत पोहोचली आणि किती रुपये गेले याचा रिझल्ट आपल्याला चांगल्या पद्धतीने इथं बघता येतो.
फेसबुक ॲड्स मॅनेजर. बघा ॲप इन्स्टॉल होऊन जाईल. फेसबुक ॲड्स मॅनेजर या ठिकाणी इथं तुमच्या मोबाईलला फेसबुक मेटा ॲड्स आलेले दिसेल. क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमचं फेसबुक तुमच्या मोबाईलला म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या नावानं फेसबुक लॉग इन असेल तर ॲड्स मॅनेजर पण त्याच नावानं तुम्ही कंटिन्यू करायचं आहे आणि त्यानंतर ॲड्स मॅनेजर स्टार्ट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे फेसबुक ॲड्स मॅनेजरच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या ग्राहकांचे रिझल्ट चेक करू शकता किंवा तुम्ही फेसबुक किंवा इंस्टाला पेड्स ॲड्स लावली तर ते रिपोर्ट तुम्ही अगदी चांगल्या प्रकारे इथं काय करू शकताय, चेक करू शकताय. ओके. तर मित्रांनो अशा प्रकारे फेसबुकला ॲड्स रन करत असताना फेसबुक पर्सनल प्रोफाईल, फेसबुक बिझनेस पेज, इंस्टाग्राम बिझनेस पेज आणि त्यानंतर फेसबुक ॲड्स मॅनेजर या सर्व गोष्टींची रिक्वायरमेंटची गरज आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर जर मित्रांनो तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला चॅटिंगच्या माध्यमातून विचारू शकता. तुर्तास आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये फेसबुक ॲड्स मॅनेजरचं इंट्रोडक्शन करून घ्यायचं आहे. तुर्तास मी आज इथंच थांबतोय.